आधी बिर्याणी आणि नंतर कलिंगड खाल्यानंतर मृत्यू प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। मुंबईमधल्या डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू बिर्याणी खाल्ल्यामुळे झाला की कलिंगड खाल्ल्यामुळे, की मग बिर्याणी नंतर कलिंगड खाल्लं त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला? नेमकं काय घडलं? सगळे तर्क यावरून आता लावून झाले। मात्र 2 दिवसानंतर सुद्धा याचं उत्तर मात्र मिळालेलं नाही। मात्र यामधलं एक ट्विस्ट काय आहे ते मी तुम्हाला सांगते। मुंबईतल्या पायधुनी परिसरामध्ये डोकाडिया कुटुंब राहत होतं। 25 एप्रिलला त्यांनी नातेवाईकांना घरी जेवायला बोलावलं होतं। बिर्याणीचा बेत होता। रात्री 10-10:30च्या सुमाराला डोकाडिया कुटुंबातल्या सर्वांनी आपल्या नातेवाईकांसोबत जेवण केलं। जेवणानंतर 5 नातेवाईक घरी निघून गेले, तर रात्री 1-1:30च्या सुमारास फ्रीजमध्ये ठेवलेलं कलिंगड खाऊन डोकाडिया कुटुंब झोपलं। पहाटे 5 नंतर कुटुंबातल्या 4ही जणांना उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ लागला। चौघांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं, पण तिथे त्यांचा मृत्यू झाला। 4 जणांचा मृत्यू झाला। ही झाली घटना। आता यामधला ट्विस्ट काय आहे ते आपण पाहू। ज्या नातेवाईकांनी डोकाडिया कुटुंबासोबत जेवण केलं त्या नातेवाईकांपैकी कुणालाही बिर्याणीमधून विषबाधा झालेली नाही। म्हणजे डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं कारण बिर्याणी असू शकत नाही, हा एक प्राथमिक अंदाज आहे। अर्थात यावर पोलिसांचा अहवाल अद्याप आलेला नाही। आता दुसरं म्हणजे डोकाडिया कुटुंब ज्या दुकानामधून त्यांनी कलिंगड खरेदी केलं त्या दुकानामधून कलिंगड खरेदी करणाऱ्या इतर कोणाचीही अशी कोणतीही तक्रार नाही किंवा अशी कुठलीही घटना घडलेली नाही। मग डोकाडिया कुटुंबाने फ्रीजमध्ये ठेवलेलं कलिंगड खाल्लं आणि म्हणून त्यांचा मृत्यू झाला का, की मग दुसरंच काहीतरी कारण आहे? मात्र या सगळ्यामध्ये कलिंगडाविषयी मात्र इतका संशय वाढला की पायधुनीमधल्या मार्केटमधून कलिंगड गायब झालं। अगदी ग्राहकांचा सोडा, पण विक्रेत्यांनी सुद्धा कलिंगड विक्रीसाठी ठेवण्यास नकार दिलाय। डॉक्टर काय म्हणतात ते आपण पाहूया। तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 6 तासापेक्षा जास्त कापून ठेवलेलं कलिंगड खाऊ नये असं डॉक्टर म्हणतात। यामध्ये डॉक्टर तुषार पालवे हे उपअधिष्ठाता आहेत ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई इथले। तर त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया। कालपासून जे व्हॉट्सअपवर व्हायरल होतंय की बिर्याणीनंतर कलिंगड खाल्यामुळे झालंय ते तर वाटत नाही मला। फक्त कलिंगड जर कापून खूप वेळ ठेवले तुम्ही, त्याच्यामुळे जर कलिंगड खराब झाला असेल तर त्या गोष्टीमुळे होऊ शकतं। आपण कलिंगड विकत घेताना जर त्याला कुठे होल असेल, सुईच्या आकाराचा होल पडला असेल किंवा कट केलेलं असेल तर घेऊ नये। तर पोलिसांनी डोकाडिया कुटुंबाचा विसेरा आता तपासणीसाठी पाठवलेला आहे आणि उरलेली बिर्याणी आणि कलिंगड सुद्धा तपासणीसाठी पाठवण्यात आले। पोलिसांना अजून तरी संशयित असं काहीच आढळलेलं नाही। अहवाल आल्यानंतरच या मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।